नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक धर्मे। शेतकरी मित्रांनो, हे आहेत लखन पंडितराव कदम, राहणार लाशिना, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। हे दरवर्षी सोयाबीन पेरतात, दरवर्षी सोयाबीनला बाहेरचं सोलुमन आवर्जून घेतात। तर जाणून घेऊ लखन भाऊ कोण सोलुमन बद्दल। बोला लखन भाऊ। बायर कंपनीचं सोलोमन आहे, हे आपण दरवर्षी वापरतो। सोलोमन चक्रीभुंगा असेल, मावा, तुरतुडा सोयाबीन पिकामध्ये चालतो। नंतर आपण ICL कंपनीचं 11-36-24 दरवर्षी विदळी खत आहे, हे बी दरवर्षी वापरतो। अच्छा। विदळी त्याच्यात प्लस मायक्रो न्यूटन आहे। अच्छा। त्यामुळे सोयाबीन फुटवे, जोरदार वाढ। अच्छा। त्याचबरोबर ढगाळ वातावरण असलं, कमी पाऊस पडला, जास्त पाऊस पडला, त्यासाठी एक आपण साप कंपनीचं बुरशीनाशक सोबत, UPL कंपनीचं साप कार्बन त्यासोबत प्लस मॅनकोचं बी बुरशीनाशक वापरतात। बस हे तिन्हीचं कॉम्बिनेशन घातलं, एकदम भारी रिझल्ट आपल्याला 12+ सोयाबीन किती एकर असतं तुमचं? आपलं दरवर्षी 9-10 एकर सोयाबीन असतं। 9-10 एकर सोयाबीन दरवर्षी तुम्ही सोलोमन प्लस 11-24 आणि बाहेरचं सोलोमन हे तिन्हीचा स्प्रे दरवर्षी घेता? दरवर्षी किती स्प्रे घेता तुम्ही सगळे? आपण दरवर्षी 3 स्प्रे घेतो सोयाबीन। ह्याचा स्प्रे किती घेता तुम्ही? हे पहिला स्प्रे घेतो आपण दरवर्षी नित्यनेमाने सोलोमन घेता 21 दिवसाच्या नंतर। अच्छा, तुम्हाला एकंदरीत रिझल्ट कसे वाटले याचे? एकदम क्वालिटी। शेतकरी मित्रांनी वापरायला पाहिजे का नाही? सर्वांनी वापरून बघायला पाहिजे, कारण पहिल्या डेमो साठी जरी कोणी घेतलं तरी चालेल, नंतर रिझल्ट बघून वापरलं तरी चालेल। धन्यवाद लखन भाऊ। हे होते लखन पंडितराव कदम लाशिनाचे। हे दरवर्षी सोलोमन फवारतात बाहेरचं, त्यांचा अनुभव आपण जाणून घेतला। शेतकरी मित्रांनो, एकदम सुंदर रिझल्ट आहेत सोलोमनचे व ICLच्या विद्राव्य खताचे व साप बुरशीनाशकचे। तुम्ही एक वेळेस पहिली फवारणी जरूर घ्या, कारण सोयाबीनला 20 ते 25 दिवसामध्ये पहिली फवारणी घेणे फार गरजेचे असते, कारण सोयाबीनच्या जोमदार वाढीसाठी व फुटव्यासाठी पहिली फवारणी फार महत्वाची असते। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, जमलं तर कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।